नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, युनिक अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, राज्यसेवा पूर्व परीक्षा किंवा महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा जी आज तुम्ही देऊन आला आणि या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न आणि त्या प्रश्नांची सविस्तर एक्सप्लेनेशन्स तुम्ही विविध प्रकारच्या व्हिडिओजच्या माध्यमातून द युनिक अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलवरून बघत असाल. यापूर्वी वेगवेगळ्या फॅकल्टीजनी ऑलरेडी काही व्हिडिओज टाकलेले आहेत, ज्याच्यामध्ये जॉग्राफी असेल, पॉलिटी असेल, हिस्ट्री असेल, सायन्स असेल, या विषयांचे एक्सप्लेनेटरी व्हिडिओज किंवा या विषयांचं सविस्तर स्पष्टीकरण देणारे व्हिडिओज हे ऑलरेडी तुम्ही पाहताय. सामान्य विज्ञानाचा जर विचार आपण केला तर सामान्य विज्ञानामध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री या दोन विषयांवरचे लेक्चर्स किंवा या दोन विषयांवरचे प्रश्न आणि त्यांचं एक्सप्लेनेशन माझे सहकारी दिनेश ताठे सर यांनी ऑलरेडी कंडक्ट केलेलं आहे. सामान्य विज्ञान मधला जीवशास्त्र हा जो सेक्शन आहे त्याच्यावरती जे प्रश्न विचारण्यात आलेले होते त्यांचं एक्सप्लेनेशन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. साधारणपणे 8 प्रश्न विचारण्यात आलेले होते आणि या 8 प्रश्नांचा जर विचार आपण केला तर त्यातला सगळ्यात पहिला प्रश्न हा विटॅमिन्स वरती किंवा जीवनसत्वांवरती आयोगाने विचारला होता. एकूणच पोषण द्रव्य या टॉपिकचा विचार जर आपण केला तर वेगवेगळ्या प्रकारची जी पोषण द्रव्य आपल्यासाठी आवश्यक असतात, ज्याचं विभाजन करत असताना किंवा अन्नाचं वर्गीकरण करत असताना 5 प्रकारांमध्ये अन्नाचं वर्गीकरण केलं जातं आणि हे जे वर्गीकरण आहे ते रासायनिक घटकानुरूप केलं जाणारं वर्गीकरण आहे. म्हणजे क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ केमिकल कंपोजिशन ऑफ फूड, की ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट, विटॅमिन्स अँड मिनरल्स म्हणजेच कर्बोदक, प्रथिन, मेद किंवा स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे आणि खनिजे असे 5 महत्वाचे घटक पोषण द्रव्य म्हणून आपल्यासाठी आवश्यक आहेत. आणि त्यातल्या जीवनसत्वांचा जर विचार केला तर जीवनसत्वांमध्ये सगळ्यात पहिल्यांदा जीवनसत्वांची व्याख्या अशी करण्यात आलेली आहे की जीवनसत्वे ही शरीराच्या योग्य वाढीसाठी, विकसनासाठी आणि निगेसाठी, म्हणजेच अर्थात वाढीसाठी मीन्स फॉर ग्रोथ, विकसन मीन्स फॉर डेव्हलपमेंट आणि निगा मीन्स फॉर मेंटेनन्स. सो फॉर ग्रोथ, डेव्हलपमेंट अँड मेंटेनन्स यासाठी लागणारी अत्यावश्यक अशी परंतु अल्प प्रमाणात लागणारी सेंद्रिय संयुग म्हणजे जीवनसत्व होय. आता जीवनसत्वांचा जर विचार आपण केला तर प्रामुख्याने जीवनसत्वांचे 2 प्रकार पडलेले आपल्याला पाहायला मिळतात. एक फॅट सोल्युबल विटॅमिन्स म्हणजेच मेदात विरघळणारे जीवनसत्व, ज्यामध्ये प्राधान्यक्रमाने जर आपण बघितलं तर मेदात विरघळणाऱ्या जीवनसत्वांमध्ये विटॅमिन ए, विटॅमिन डी, विटॅमिन ई अँड विटॅमिन के ही 4 जीवनसत्व येतात. तुम्ही जर नुकतीच झालेली कंबाईनची पूर्व परीक्षा जर बघितली असेल तर त्याच्यामध्ये विटॅमिन ई वरती प्रश्न त्यांनी विचारलेलं होतं. टोकोफेरिल, की जे वेगवेगळ्या प्रकारच्या सौंदर्य प्रसाधनांमध्ये वापरलं जातं आणि प्रामुख्याने अँटीऑक्सिडेशन रिॲक्शनसाठी किंवा अँटीऑक्सिडंट म्हणून ते काम करतं. वृद्धत्व रिव्हर्स करण्याच्या दृष्टिकोनातनं किंवा अँटी एजिंग म्हणून त्याचा वापर केलेला आपल्याला पाहायला मिळतो. सो फॅट सोल्युबल विटॅमिनचा जर विचार आपण केला तर विटॅमिन ए, डी, ई, के, ज्यापैकी ही 4 जीवनसत्व, आणि दुसऱ्या बाजूला वॉटर सोल्युबल विटॅमिन जर आपण बघितले तर त्यामध्ये विटॅमिन बी कॉम्प्लेक्स, की ज्यामध्ये विटॅमिन B1, B2, B3, B5, B6, B7, B9 आणि B12 अशी 8 जीवनसत्व येतात आणि प्लस आणखी एक येतं दॅट इज विटॅमिन सी. सो टोटल ही 8 आणि हे 1 अशी 9 वॉटर सोल्युबल विटॅमिन्स आहेत आणि 4 फॅट सोल्युबल विटॅमिन्स आहेत. अशी 13 विटॅमिन्स, 13 जीवनसत्व ही मानवी शरीरासाठी आवश्यक आहे. आता जो प्रश्न विचारलाय आयोगानं त्याच्यामध्ये जीवनसत्व एका बाजूला आणि त्यांच्या अभावामुळे होणारे रोग दुसऱ्या बाजूला, ज्यापैकी जीवनसत्व अ चा जर आपण विचार केला तर जीवनसत्व अ ची जर डिफिशियन्सी असेल, विटॅमिन ए ची जर डिफिशियन्सी असेल तर नाईट ब्लाइंडनेस किंवा रातांधळेपणा हा प्रामुख्याने उद्भवणारा त्याच्यामधला विकार आहे. पण याच्या व्यतिरिक्त झिरोप्थॅल्मिया म्हणजे कोरडी किंवा शुष्क त्वचा, रफ अँड ड्राय स्किन या स्वरूपाचे सिम्पटम्स देखील विटॅमिन ए च्या डिफिशियन्सीमुळे आपल्याला झालेले पाहायला मिळतात. ड जीवनसत्वाचा जर विचार केला तर ड जीवनसत्वाच्या अभावामुळे मुरडूस किंवा रिकेट्स लहान मुलांमध्ये आणि प्रौढांमध्ये ऑस्टिओमॅलेशिया या स्वरूपाचा विकार होतो. विटॅमिन सी चा जर आपण विचार केला तर विटॅमिन सी जे वॉटर सोल्युबल विटॅमिन आहे, पाण्यात विरघळणारं जीवनसत्व आहे, ते त्याची जर कमतरता असेल तर स्कर्वी हा विकार, ज्यामध्ये प्रामुख्याने हिरड्यांमधून रक्त येणं या स्वरूपाची लक्षणं. आणि विटॅमिन B12 किंवा B12 B12 जीवनसत्वाचा जर विचार आपण केला तर विटॅमिन B12 चं वैशिष्ट्य असं आहे की B9 अँड B12 ही दोन्ही जीवनसत्व रक्तकणिकांच्या निर्मितीसाठी आवश्यक आहेत. रक्तकणिका मीन्स RBC, WBC, प्लेटलेट्स हे फॉर्म्ड एलिमेंट्स आहेत, रक्तकणिका आहे, आणि त्यांची निर्मिती करण्यासाठी विटॅमिन B9 आणि B12 चं महत्व आहे. पण जर समजा या दोघांचं कंपॅरिझन जर आपण केलं तर B12 हे असं जीवनसत्व आहे
की जे फक्त आणि फक्त प्राणीजन्य स्रोतांमधून आपल्याला मिळतं. आणि त्याचा जर अभाव असेल तर रक्तक्षय हा विकार त्यातनं उद्भवलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि प्रश्नाचं उत्तर जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये पर्याय क्रमांक 2 जो होता तो या जोड्या मॅच करणारा होता. सो एक सोप्या प्रकारचा प्रश्न आयोगाने या ठिकाणी सुरुवातीलाच विचारलेला आपल्याला पाहायला मिळतो. सो एक्सप्लेनेशन देखील त्याचं या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न अँग्विना टायट्रिसी याच्या बाबतीत जर आपण बघितलं तर प्रामुख्यानं हा एक महत्वाचा परजीवी निमॅटोड आहे आणि जो कुठल्या वनस्पतीवरती अपायकारक ठरतो असं आयोगाने विचारलेलं होतं. सो बेसिकली याचा जर विचार आपण केला तर रे किंवा सोरगम, गहू आणि रे या 2 पिकांवरती अपाय करणारा आणि ज्याच्या माध्यमातून व्हीट सीड गॉल निमॅटोड असं देखील त्याला नाव दिलं गेलेलं आहे, जो प्रामुख्यानं गहू या पिकावरती पडतो आणि त्यामुळे जो डिसीज उद्भवतो त्याला एअर कॉकल डिसीज असं म्हटलं जातं. सो उत्तर जर आपण बघितलं प्रश्नाच्या बाबतीत तर गहू हे याचं योग्य पर्यायी उत्तर असलेलं आपल्याला पाहायला मिळू शकतं. देन नेक्स्ट जो क्वेश्चन आयोगाने विचारलेला आहे ज्याच्यामध्ये एक बेसिकली जर तुम्ही गोष्ट या पेपरच्या बाबतीत जर बघितली तर ती क्लासिफिकेशन हा जो टॉपिक आहे ज्याच्यावरती गेल्या काही वर्षांमध्ये आयोगाने प्रश्न कमी विचारलेले पाहायला मिळतात आपल्याला. बट स्टील क्लासरूम टीचिंगच्या संदर्भात वेळोवेळी मी हे सांगत होतो की हा टॉपिक फॅक्च्युअल स्वरूपाचा आहे, ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचं आहे. क्लासिफिकेशन व्यवस्थित समजून घेणं, कंपॅरेटिव्ह त्याचा स्टडी करणं हे अगदी पहिल्या लेक्चर पासून त्यांनी करणं किंवा पहिल्या लेक्चर पासून तुम्ही वाचणं, बायोचा अभ्यास करत असतानाच याची सुरुवात करणं हे गरजेचं आहे. आणि या परीक्षेमध्ये जर तुम्ही बघितलं तर क्लासिफिकेशन या टॉपिकवरती बहुतांश प्रश्न आयोगानं विचारलेले पाहायला मिळतात. सो शंखशास्त्राचा अभ्यास किंवा शंखशास्त्राचा अभ्यास म्हणजे कशाचा अभ्यास असा प्रश्न त्यांनी विचारलाय. तर मोलुस्क आणि त्याचं कवच याचा अभ्यास हा प्रामुख्याने या अभ्यास शाखेमध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळतो. सो पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य पर्याय उत्तर असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. बघा आणखी एक प्रश्न परत अगेन मोलुस्क वरती आलाय. प्रश्नामध्ये असं विचारलेलं आहे की मोलुस्का वर्गीय प्राणी हे मृदू काय असतात आणि ते खालील वैशिष्ट्ये धारण करतात. अगेन बघा की क्लासिफिकेशन आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे काही क्लास असेल, वेगवेगळ्या प्रकारचे फायलम्स असतील, किंगडम्स असतील, ज्यांचे कंपॅरेटिव्ह अनालिसिस आपण त्याच्यामध्ये करू शकतो आणि ते लक्षात ठेवू शकतो. 4 पर्याय त्याने दिलेले आहेत की प्राणीसृष्टीमधील दुसरा सर्वात मोठा वर्ग, सर्वसाधारणपणे ते द्विपक्षीय सममित असतात, देन ते फक्त जमिनीवरच राहतात आणि त्यांना मांसल पाय असतात. असे 4 स्टेटमेंट्स त्यांनी दिलेले आहेत. आता मोलुस्का वर्गीय प्राण्यांचं वैशिष्ट्य जर आपण बघितलं तर पहिली गोष्ट एक लक्षात घेणं गरजेचं आहे की हे प्राणी गोड्या तसंच सागरी पाण्यात म्हणजे खाऱ्या पाण्यात राहतात, मरीन वॉटर आणि फ्रेश वॉटरमध्ये ते राहतात. आणि काही वेळा ते टेरेस्ट्रियल असलेले देखील किंवा जमिनीवर राहणारे देखील मृदुकाय प्राणी म्हणून आपण त्यांना ओळखतो. सो एक तर ॲक्वेटिक नेचर त्यांचं आहे आणि दुसऱ्या बाजूला काही वेळा ते टेरेस्ट्रियल देखील आहेत. मोलुस्का हा प्राणीसृष्टीमधला ऑन्थ्रोपोडा नंतरचा सर्वात मोठा वर्ग असलेला आपल्याला पाहायला मिळतो. सो इट इज अ सेकंड लार्जेस्ट क्लास आफ्टर द अँथ्रोपोडा. त्यांचं शरीर हे मृदू आहे, सॉफ्ट आहे, अखंडित आहे म्हणजे अनसेगमेंटेड आहे, द्विपक्षीय सममित जो शब्द त्या प्रश्नामध्ये देखील आलेला आपल्याला पाहायला मिळतो की बायलॅटरली सिमेट्रिकल अशा स्वरूपांचं त्याचं शरीर असतं आणि त्यांना मांसल पाय असतात किंवा त्यांना मस्क्युलर फूट्स असलेले आपल्याला पाहायला मिळतात. सो आता जर पर्यायांकडे जर आपण आलो तर प्राणीसृष्टीतला दुसरा मोठा वर्ग हे स्टेटमेंट त्याच्यातलं करेक्ट असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. सर्वसाधारणपणे ते द्विपक्षीय सममित असतात. स्टेटमेंट आपण बघितलं ते मृदू आहेत, अखंडित आहेत आणि द्विपक्षीय सममित आहेत. म्हणजे स्टेटमेंटचा जर विचार केला तर दे आर सॉफ्ट, अनसेगमेंटेड आणि बायलॅटरली सिमेट्रिकल. पण त्यांनी फक्त बायलॅटरली सिमेट्रिकल बद्दलचं स्टेटमेंट केलेलं आहे, त्यामुळे द्विपक्षीय सममित हे देखील स्टेटमेंट बरोबर आहे. ते फक्त जमिनीवरच राहतात, दॅट इज रॉंग. आणि जे मी मगाशी तुम्हाला मेन्शन केलं की दे आर ॲक्वेटिक इन नेचर अँड इन समटाइम्स दे आर टेरेस्ट्रियल इन नेचर. अँड देन लास्ट इज त्यांना मांसल पाय असतात, मस्क्युलर फूट असतात. सो हे देखील स्टेटमेंट याच्यातलं बरोबर आहे. सो योग्य पर्याय जर बघितला तर अ, ब आणि ड हा पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य पर्याय उत्तर असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. काही प्रश्नांच्या बाबतीत जर आपण बघितलं तर पुन्हा एकदा क्लासिफिकेशन या टॉपिकवरचा एक प्रश्न त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि ज्या प्रश्नामध्ये आयोगानं जे विचारलेलं आहे किंवा आयोगानं जो प्रश्न त्याच्यामध्ये दिलेला आहे की फॅमिलीज आणि त्यांची समानार्थी नावं याच्यावरती प्रश्न विचारलेले, ज्याच्यामध्ये जर समजा हे 4 स्टेटमेंट्स किंवा ह्या 4 गोष्टी जर बघितल्या तर बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन झालं असेल की अरे हे काय नेमकं दिलं. सो दीज आर फॅमिलीज अगेन इन क्लासिफिकेशन आणि त्याचे
सिनॉनिम्स त्यांनी दिलेले आहेत, समानार्थी शब्द त्याच्यामध्ये त्यांनी दिलेले. ज्याच्यामध्ये लॅमिएसी फॅमिलीचा जर विचार केला तर तिला लॅबिएट असं देखील म्हटलं जातं, आणि जी प्रामुख्यानं फुलांच्या वनस्पती फ्लावरिंग प्लांट्सची एक फॅमिली. सो ती पहिली जी जोडी आहे ती करेक्ट असलेली आपल्याला दिसते. अरॅकेसीचा जर विचार केला तर इट्स अ पेरिनियल मोनोकॉट ऑर्डर मधली अरॅकेल्स फुलांच्या वनस्पतींचं हे कुटुंब असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. सो सेकंड स्टेटमेंट जर त्याच्यातलं जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये देखील तुम्हाला दिसून येईल की पामी अँड अरॅकेसी. सो हे देखील त्याच्यामध्ये योग्य दिसतं. देन ॲपिएशियन अंब्लिफेरी, की ज्याच्यामध्ये बहुतेक वेळा सुगंधी फुलांच्या वनस्पतींचं हे कुटुंब असलेलं आपल्याला दिसतं. सो हे थर्ड स्टेटमेंट देखील त्याच्यामध्ये, किंवा हे फोर्थ स्टेटमेंट हे देखील बरोबर आहे. मात्र थर्ड जे आहे ती मात्र समानार्थीची जोडी त्याच्यामध्ये मॅच होत नाही. सो बऱ्याच वेळा विज्ञानाचा अभ्यास करत असताना किंवा विज्ञानाची तयारी करत असताना वेगवेगळ्या प्रकारची नावं, त्याची समानार्थी नावं ही बऱ्याचदा आपल्याला जर माहिती असतील तर हे प्रश्न सोडवायला इझी जातं. म्हणजे बऱ्याच वेळा मराठीमध्ये, इंग्रजीमध्ये, म्हणजे अगदी साधं तुम्ही जर उदाहरण घेतलं तर आरबीसीचा जर विचार आपण केला तर आरबीसीला रेड ब्लड सेल म्हटलं जातं, लोहित रक्तकणिका म्हटलं जातं, तांबड्या रक्तपेशी म्हटलं जातं आणि इरिथ्रोसाइट्स असंही म्हटलं जातं. सो अशी बरीचशी जी नावं आहेत आणि बरीचशी जी टेक्निकल नावं आहेत ती जर समजा आपण जर लक्षात ठेवू शकलो तर अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला सोडवता येऊ शकतात. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो प्रकाश संश्लेषणामध्ये प्रकाशावर आधारित प्रक्रियेचं महत्वाचं कार्य कुठलं. सो फोटोसिंथेसिस प्रोसेसवरती हा प्रश्न आहे, आणि ज्याच्यामध्ये प्रामुख्याने जर आपण बघितलं तर फोटोसिंथेसिस किंवा प्रकाश संश्लेषण क्रियेचा जर आपण विचार केला तर ही एक प्रकाशावरती आधारित अभिक्रियांचं मुख्य कार्य जर आपण बघितलं तर त्यामध्ये प्रकाश ऊर्जेचं रासायनिक ऊर्जेमध्ये केलं जाणारं रूपांतरण, आणि ज्यामध्ये प्रामुख्यानं ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट आणि निकोटिनामाइड ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड फॉस्फेट किंवा NADPH याचं कन्व्हर्जन करणं, म्हणजे ATP आणि NADPH ची निर्मिती करणं हे याच्यामध्ये प्रामुख्याने दिसून येतं. जर समजा प्रामुख्याने हे जर आपण बघितलं तर ऊर्जा समृद्ध रेणू हा नंतर ग्लुकोज आणि इतर सेंद्रिय रेणूंमध्ये तयार करण्यासाठी स्वतंत्र प्रकाश अभिक्रियांमध्ये वापरला जातो, जे प्रामुख्याने केल्विन सायकल जे आहे त्या केल्विन सायकलमध्ये देखील आपण बघू शकतो. सो या प्रश्नाचं योग्य पर्याय जर उत्तर जर आपण बघितलं तर NADPH व ATP ची निर्मिती करणं, ते फॉर्म होणं, त्याचा उपयोग नाहीये. म्हणजे रिॲक्शन जर आपण बघितली तर इट्स अ प्रॉडक्ट किंवा त्याची निर्मिती त्याच्या माध्यमातून होते. सो हे देखील त्याच्यामध्ये पाहणं गरजेचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, एन्झाईम्स हे कॅटलिस्ट, एन्झाईमचे अग्रलेखा टिंबटिंब हे आहेत. एन्झाईमचे कॅटलिस्ट टिंबटिंब हे आहेत. सो प्रामुख्याने जर एन्झाईमच्या बाबतीत जर आपण विचार केला तर एन्झाईमच्या बाबतीमध्ये झायमोजेन्स नंबर 1 आणि प्रो एन्झाईम हे प्रामुख्यानं विक्रांचे अग्रलेखा किंवा कॅटलिस्ट असलेले आपल्याला पाहायला मिळतं. आरएनएच्या बाबतीत बऱ्याच वेळा कन्फ्युजन आहे, की बऱ्याच वेळा असं मानलं जातं की आरएनए हे देखील कॅटलिस्ट असू शकतात. बट रिझन जर आपण बघितलं किंवा सायंटिफिक कम्युनिटीचा जर विचार आपण केला तर आरएनए हे जरी प्रथिनांपासून बनलेले असले किंवा प्रथिनांच्या किंवा विक्रांच्या निर्मिती प्रक्रियेत जरी ते समाविष्ट असले तरी देखील ते विक्रांचे अग्रलेखा नाहीये, ते प्रीकर्सर नाहीये. म्हणजे बघा की कन्फ्युजन या ठिकाणी असं होऊ शकतं की आरएनए काही जणांना वाटू शकतं आरएनए हे विक्रांच्या निर्मितीमध्ये एन्झाईमच्या प्रोडक्शनमध्ये महत्वाचा रोल प्ले करतात, बट ते त्याचे कॅटलिस्ट नाहीये, ते त्याचे अग्रलेखा नाहीये. सो दॅट्स वाय या प्रश्नाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर पर्याय क्रमांक फक्त पहिला पर्याय हे याचं योग्य उत्तर असलेलं आपल्याला पाहायला मिळू शकतं. देन नेक्स्ट क्वेश्चन, अगेन एन्झाईमच्या बाबतीत त्यांनी विचारलाय. म्हणजे मागे देखील तुम्ही बघितलं असेल की मोलुस्कावरती 2 प्रश्न आले आणि परत एन्झाईम वरती देखील 2 प्रश्न विचारलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि मग त्यांनी त्याचे 4 कॅरेक्टरिस्टिक्स दिले आहेत की विक्र ही सेंद्रिय उत्प्रेरक आहेत जे जैव रासायनिक अभिक्रियांमध्ये गती देतात. विक्र प्रथिनांपासून बनलेले असतात. तिसरं स्टेटमेंट आहे विक्रांची क्रियाशीलता ही तापमानावरती अवलंबून असते. अमायलेज हे विकर स्टार्च वरती कार्य करते. असे 4 स्टेटमेंट्स आहेत. आता बेसिकली जर समजा कॅरेक्टरिस्टिक्स जर बघितल्या, विक्रांची वैशिष्ट्य जर बघितली तर विक्र ही उत्प्रेरक म्हणून कार्य करतात आणि ते रासायनिक अभिक्रियांना गती देतात. सो दे आर द कॅटलिस्ट, आणि जे केमिकल रिॲक्शनना इनिशिएट करतात किंवा त्या केमिकल रिॲक्शन्सना फास्टन करण्याचं काम प्रामुख्याने एन्झाईमच्या माध्यमातून केलं जातं. विक्र ही प्रामुख्याने अमिनो ऍसिड्स आणि पेप्टाइड बॉन्ड्स पासून बनलेले. सो आणखी एक महत्वाची कॅरेक्टरिस्टिक्स त्यांची, विक्रांची कार्यशीलता, एन्झाईमची गतिशीलता किंवा त्यांची कार्यशीलता ही तापमानानुसार बदललेली आपल्याला पाहायला मिळते.
सो द स्टेटमेंट इज एन्झाईम्स आर थर्मोअबाईल दॅट इज हीट सेन्सिटिव्ह. म्हणजे टेम्परेचरचा परिणाम हा त्याच्यावरती झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि अमायलेजचा जर विचार केला तर अमायलेज हे विकर किंवा अमायलेज हे एन्झाईम स्टार्च हायड्रोलायसिसचं कार्य करतं. आणि मग परत स्टेटमेंटकडे जर आपण आलो तर तिसरं स्टेटमेंट जे विकरांची कार्यशीलता ही तापमानावरती अवलंबून नसते असं जे आयोगानं त्या प्रश्नपत्रिकेत मेन्शन केलंय तर ते दॅट इज रॉंग. तर विकर किंवा एन्झाईम्स यांची जी काही रिएक्शन आहे किंवा यांची जी काही ऍक्टिव्हिटी आहे ती टेम्परेचरनुसार बदललेली दिसते. दे आर हीट सेन्सिटिव्ह इन नेचर. सो हे त्या ठिकाणी आपल्याला बघता येऊ शकतं. आणि मग योग्य पर्याय जर आपण याच्यातला बघितला तर अ, ब आणि ड असा तिसरा पर्याय हा याच्यातला करेक्ट ऑप्शन असलेला आपल्याला पाहायला मिळू शकतो. सो प्रामुख्यानं हे जे काही 8 प्रश्न होते हे 8 प्रश्न सामान्य विज्ञान या घटकाच्या अंडर आपल्याला विचारण्यात आलेले होते. या व्यतिरिक्त वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज, या व्यतिरिक्त वेगवेगळ्या प्रकारचे एक्सप्लेनेशन्स, डिटेल की ही तुम्हाला याच युट्यूबच्या चॅनलवरनं देखील उपलब्ध होईल. सोबतच हार्ड कॉपी किंवा सॉफ्ट कॉपीच्या स्वरूपातली देखील की ही तुमच्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला उपलब्ध झालेली असेल. आज प्रिलिमची परीक्षा झालेली आहे. यानंतर आता पुढच्या मुख्य परीक्षा असतील किंवा एकूणच पुढची तयारी असेल. या तयारीसाठी माझ्या वतीनं आणि द युनिक अकॅडमीच्या वतीनं तुम्हाला लाख लाख सदिच्छा. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट. थँक्यू.